सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती सोलापूरच्या वतीने निदर्शने व धरणे आंदोलन सोलापुरात संपन्न। शिक्षक मुख्याध्यापक पदे अतिरिक्त ठरणाऱ्या 15 मार्च 2024चा शासन निर्णय माघार घ्यावा। विद्यार्थी व शिक्षक गणवेश धोरणाचा फेरविचार व्हावा। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी शिक्षक भरती जाहिराती निघालेल्या व त्यानंतर सेवेत असलेल्या शिक्षक बांधवांना मूळच्या जुने पेन्शन लागू करण्याबाबत विकल्प भरून घेण्यात यावा। अशैक्षणिक कामे ऑनलाईन ऑफलाईन कामे बंद करावेत। समूह शाळा धोरण, दत्तक शाळा योजना, खाजगीकरण धोरण थांबवण्यात यावा। यासह विविध मागण्यासाठी शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेट येथे धरणे आंदोलन व निदर्शन करण्यात आला। या आंदोलनामध्ये अनिल कादे, राजन सावंत, सुरेश पवार, शरद रुपनवर, सुनील नवले, दयानंद कवडे, राजशेखर उमराणीकर, भारत कुलकर्णी, सिद्धाराम बिराजदार, रंगनाथ कवडे, प्रताप काळे, अनिल बंडगर यासह शिक्षक कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। 15 मार्चचा शासन निर्णय, विद्यार्थ्यांनी गणवेश धोरणाचा विचार झाला पाहिजे। विद्यार्थ्यांनी शिक्षक गणवेश धोरणाचा अशैक्षणिक कामे समूह शाळा धोरण, दत्तक शाळा योजना, खाजगीकरण, शिक्षणातील खाजगीकरण 15 मार्च 2024चा शासन निर्णय, 15 मार्च 2024चा शासन निर्णय। त्याच्या काठीसाठी सुद्धा ते शिक्षक बेदखल आहे। या सगळ्या भूमिका मांडत असताना पालकाविषयी आत्मीयता ही आमची पहिली भूमिका आहे। विद्यार्थ्याप्रती बांधिलकी ती पहिली भूमिका आहे। हे सगळं करत असताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी खरं हे आंदोलन आहे असं या निमित्तानं आपल्याला सांगायचं।